नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमा फर्स्ट इयर आणि डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयर विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. बट एफ सी व्हेरिफिकेशन त्यांचं झालेलं आहे की नाही हे कसं समजेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुटिनीला जाऊन एफ सी व्हेरिफिकेशन केलं असेल तर त्यांच्याकडे प्रिंट आणि त्याच्यावरती स्टॅम्प ऑलरेडी आलेला असेल. बट ज्या विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनी केलं होतं त्या विद्यार्थ्याचं एफ सी कन्फर्मेशन झालं आहे की नाही हे कसं बघायचं. त्यासाठी मी अगोदर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचं लॉग इन करून दाखवतो. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होतो बघा. आणि या ठिकाणी लिहून येतं की युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कन्फर्म बाय एफ सी. आलं लिहून येते. ठीक आहे. असं लिहून आलं म्हणजे तुमचं झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की सर एफ सी कन्फर्म झालं त्याची प्रिंट कशी भेटेल. तर इथे प्रिंटवरती जायचं आणि प्रिंटच्या ठिकाणी ॲक्नॉलेजमेंट येईल, है ना. ॲक्नॉलेजमेंटवरती जर क्लिक केलं आपण तर इथे तुम्हाला येतं कन्फर्म बाय, है ना. कन्फर्म बाय एफ सी. एफ सीचं नाव येते या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, एफ सी कन्फर्मेशन झालं की नाही ते चेक करायचं आहे. ओके. हे झालं फर्स्ट इयरचं. आता डायरेक्ट सेकंड इयरसाठी लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो. सेम याच्यामध्ये पण युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कन्फर्म बाय एफ सी. ठीक आहे. आता याला स्क्रोल करत जायचं आणि इथे जर काही लिहिलेलं असेल जसं की काय तर त्या ठिकाणी डिस्क्रिपन्सी जर आली असेल तर तुम्हाला ती सॉल्व करावी लागते, है ना. तर त्यासाठी सेम तुम्हाला कन्फर्मेशन झालेला फॉर्म काढायचा, प्रिंटवरती क्लिक करायचं, याच्या खाली ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट येते आणि इथे चेक करायचं तुम्ही. ओके. इथे एफ सीचा रिमार्क असतो. रिमार्क बघायचा, व्हेरीफाईड आहे तर ओके काम आहे, है ना. या ठिकाणी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट सबमिटेड आहे. त्याच्या खाली बघा लिस्ट ऑफ नॉट सबमिटेड डॉक्युमेंट ॲट दी टाईम ऑफ व्हेरिफिकेशन असं लिहिलेलं असतं. याच्या खाली जर एखादं डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला ते डॉक्युमेंट नंतर अपलोड करावं लागेल. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर अशा पद्धतीनं तुमचा फॉर्म व्हेरीफाय झाला आहे की नाही हे चेक करा. आणि बघा, फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी आता काय करायचं आहे तुम्हाला, कॉलेजेसचे नाव वगैरे कधी टाकायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्यापूर्वी कॉलेजेसची नावं कधी टाकतात तर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागल्यावर, है ना. तर फायनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला कॉलेजेसची नावं टाकायचे असतात. तर त्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवू आणि तेव्हा डिटेल मी तुम्हाला सांगेल. बघा, डिप्लोमा फर्स्ट इयरची रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशनची डेट आहे 2 जुलै. ओके. जर ही डेट वाढली नाही, पॉसिबिलिटी आहे एकदा तुमची डेट वाढू शकते आणखी रजिस्ट्रेशनची, है ना. जर नाही वाढली तर फायनल मेरिट लिस्ट लागली की तुमची कॉलेजेसची नावं टाकायचं म्हणजेच ऑप्शन फॉर्म सुरू होईल. ओके. बट 2च्या नंतर जर डेट वाढली तर एकदा आणखी वाढायचे चान्सेस आहेत, त्यामुळे 2च्या नंतर एकदा वाढू शकते डेट, है ना. तर बघू आपण आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगून देईन. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉईन केला नसेल तर दोन्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण अपडेट येत राहणार ॲडमिशनच्या. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.